देशपांडे. छान मुलगी आहे, अतिशय म्हणजे काय साधी मुलगी आहे आणि तिला असं काय हायफायवाली नाही आहे, त्यामुळे पहिल्या झटक्यात आम्ही ओळखलं आणि आवडली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ते आपल्यात नाही आहेत, पण त्यांनी एवढं तिचं कौतुक केलं होतं आणि त्यांना एवढं तिचं खूप सपोर्ट होता की तिच्या फील्डसाठी, की ते ऐकून आम्हाला खूप बरं वाटलं की जो सपोर्ट आम्ही तिला दिला तो सपोर्ट तिला तिच्या सासरी मिळणार मला. आणि भरतच्या बाबांना तर ती कलाकार आहे याचंच इतकं कौतुक होतं की त्यांनी इतके वेळा आम्हाला हे केलं होतं की बहुत बढिया. हा एक त्यांचा खूप आवडीचा हे होता अगदी. आणि तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला ते आवर्जून यायचे आणि कौतुक करायचे. मला अपेक्षित होतं की शारीवा जेव्हा एखादा मुलगा शोधेल तो तिच्यासारखा भांडकुदळ, तिच्यासारखा सगळ्यांना पुरून उरणारा असा असेल. आणि मग आम्ही पहिल्यांदा वरदला भेटलो. वरद इतका साधा, इतका भाबडा, इतका शांत मुलगा होता. तर पहिल्यांदा भेटल्या आमची ही रिॲक्शन होती की ह्याचं कसं होणार आहे, हा हिच्याशी कसं डील करणार आहे. सो आम्हाला हळूहळू कळत गेलं की त्याची पण स्वतःची एक स्ट्रॅटेजी आहे हिच्याशी डील करायची. आणि आय थिंक ही विल बी फाईन. सो ऑल द बेस्ट वरद. तेव्हा मी एकदा वरदला फोन केला रात्री असं की आई बाबा विचारतात वरद की खरंच आपण लग्न करतोय का, इज इट फायनल. तर वरद बिग बॉस बघत होता आणि तरी माझा फोन कट केला आणि त्यांनी मला रिप्लाय केला याच्यावरती की अगं मी तुला 4 वर्षापूर्वीच सांगितलं की इट इज फायनल, तू हा प्रश्न मला आत्ता विचारते. एकमेव मी व्यक्ती होते जिला शारीवा आणि वरदचं हे लग्न किंवा रिलेशन, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड हा आवडतो मला. फर्स्ट टाइम बघितलं होतं तेव्हा मला असं क्लिक झालं की मे बी शी इज द राईट वन.